नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सन 2025-26 मध्ये 8वी स्कॉलरशिप व एनएमएसची तयारी करत असाल तर पहिल्यांदा हरीश लातूरकर अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा। जर तुम्हाला मोफत यूट्यूबचे लेक्चर पाहिजे असतील तर आमचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर विद्यार्थ्याचं नाव, शाळेचं नाव, तालुका, जिल्हा ही माहिती 7666322210 या नंबरवर पाठवा। ज्या विद्यार्थ्यांना आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे आहेत, लाईव्ह क्लास जॉईन करायचे त्या विद्यार्थ्यांनी हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा। तिथे गेल्यानंतर पेड कोर्स या प्रकारचा कोर्स दिसेल, त्यामध्ये एनएमएस 2025-26 किंवा 8वी स्कॉलरशिप 2025-26 हा कोर्स बाय करा। तुम्हाला आमचे लाईव्ह क्लास जॉईन करता येतील। ही ऑफर आहे, ती ऑफर 5 मे पर्यंतच ऑफर आहे, 2100 रुपयाची। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया आमच्या क्लासचा निकाल। हे बघा, तुम्हाला इथं आमच्या क्लासचा निकाल पब्लिश होतोय। एनएमएस परीक्षेमध्ये जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत व 8वी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 35 पेक्षा जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होणार आहेत। चांगले मार्क त्या मुलांना मिळालेले आहेत। ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ॲपवर एक टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे। एनएमएस टेस्ट सिरीज घटकनीय आहे व 8वी शिष्यवृत्ती टेस्ट सिरीज घटकनीय आहे। अशा पद्धतीच्या दोन्ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे। तुम्ही डेमो या टेस्ट सिरीज जाऊन पाहू शकता। अशा पद्धतीच्या टेस्ट सिरीज आहेत, हे टेस्ट सिरीज तुम्हाला डेमो म्हणून सोडवण्यासाठी मिळू शकतात। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा क्लास रेकॉर्डिंग केलेला आहे। आमचा जो झूमचा लाईव्ह क्लास असतो तो लाईव्ह क्लास तुम्ही पाहत आहात। क्लास पूर्ण पहा, नोट्स वहीमध्ये लिहून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आणि आमचे झूमचे लाईव्ह क्लास जॉईन करायचे असेल तर आताच आमचं हरीश लातूरकर अकॅडमी हे प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूया आजचा क्लास। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोरवरील ॲपमध्ये सहर्ष स्वागत करीत आहेत। विद्यार्थ्यांनो, आज आपण नवीन घटक सुरू करतोय। नवीन घटक आपण शिकून घेणार आहोत। बऱ्याच जणांनी हा घटक शिकला असेल, काही जणांनी हा घटक शिकला नसेल, परंतु सर्वांनी ह्या घटकाकडे लक्ष द्यायचं आहे। घटक थोडासा नवीन आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे। घटकाचं नाव आहे तर्क आणि अनुमान, माहितीवरून अनुमान काढणे। आजच्या घटकाचं नाव काय आहे? तर्क आणि अनुमान, माहितीवरून अनुमान काढणे। हा घटक आपण आज चालू करतोय। घटकाचं नाव लिहितो, तुम्ही सुद्धा लिहा। तर्क, अनुमान आणि अनुमान, माहितीवरून अनुमान काढणे। ओके, आता बघा, या तासाला आपण कन्सेप्ट समजून घेणार आहोत। काय समजून घ्यायचं आपल्याला? कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे। ओके, तर सर याच्यामध्ये कसे प्रश्न असतात तर्क अनुमानमध्ये? तर यामध्ये या प्रकारचे प्रश्न असतात बघा। ओके, की यामध्ये तुम्हाला हे आहेत, या प्रकारच्या प्रश्नात तुम्हाला 2 विधाने दिली जातात। 2 विधाने म्हणजे 2 वाक्य दिली जातात। ठीक आहे, त्याचबरोबर त्या विधानावरून ते जे विधान दिले त्याच्यावर अनुमान निघू शकतो। अनुमान म्हणजे अंदाज निघू शकतो, तो अनुमान दिला असतो। ठीक आहे, दिलेली विधान जे आहे त्याचा वास्तवाशी संबंध असतो जसं नाहीये। फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जातं की सर्व टेबल फॅन आहेत, ऍक्च्युली वास्तवामध्ये सर्व टेबल फॅन असतात का रे? तर नसतात। पण त्या विधानाची काही वास्तवाशी विसंगत जरी असली तरी ती विधान सत्य मानायची आहेत, काय मानायची आहेत? सत्य मानायची आहेत। आणि त्या विधानावरून कोणतं अनुमान निघू शकतं ते शोधायचं आहे आपल्याला। ओके, आता बघा, तर एक पद्धतीनं एक एक विधान सोडूया। पहिले एक सुरुवातीपासून आपण घेऊया, पहिलं उदाहरण घेऊया। पहिलं विधान पहिलं घेतो, पहिलं विधान घेतोय। पहिलं विधान आहे सर्व वाघ कोल्हे आहेत। आता बघा, हे जे विधान आहे, सर्व वाघ कोल्हे आहेत, हे विधान वास्तव आहे का रे? नाहीये, तरी सुद्धा खरं मानायचं आहे।
तरी सुद्धा काय म्हणायचं, याला खरं म्हणायचंय. सर्व वाघ कोल्हे आहेत, पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे, काही कोल्हे ससे आहेत. दुसरं विधान आहे, काही कोल्हे ससे आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे विधान लिहिलंय, ह्या विधानावरून अनुमान पण काढायचं असतं. मग अनुमान तुम्हाला दिलेत, अनुमाने दिले तुम्हाला, अनुमाने खालीपैकी कोणतं अनुमान खरं आहे, कोणतं चुकीचं आहे, हे तुम्हाला शोधायचं असतं. ठीक आहे. अनुमाने हे जे विधान आहेत, हे विधान सत्य आहेत असे समजून हे अनुमाने दिली आहेत. ते अनुमाने कोणते आहेत ते बघूया. पहिलं अनुमान आहे, सर्व कोल्हे वाघ आहेत. सर्व कोल्हे, लिहून घ्या बरं का, लिहून घ्या, माझ्यासोबतच लिहून घ्या. सर्व कोल्हे वाघ आहेत. दुसरं म्हणून आहे, काही कोल्हे ससे नाहीत. दुसरं म्हणून आहे, काही कोल्हे ससे नाहीत. हा प्रश्न आहे. आम्ही याच्यामध्ये पर्याय देतात. पर्याय काय असतो, एक याला समजा रोमनांक दिले, अ ब कडे देऊया, याला अ आणि ब देऊया. अ अनुमान बरोबर आहे, ब अनुमान बरोबर आहे, अ व ब दोन्ही अनुमान बरोबर आहेत. चौथा पर्याय आहे, अ व ब दोन्ही अनुमान चूक आहेत. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो याला पर्याय दिलेले असतात. ओके. मग आता कसं सोडवायचं सर हा प्रश्न, त्याच्या वेन आकृत्या काढायच्या. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ ऑन ठेवा बेटा. ओके. त्याच्या वेन आकृत्या काढायच्या. वेन आकृत्या कशा काढायच्या, लक्ष द्या. आता सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. आता बघा, पहिलं विधान काय रे, सर्व वाघ कोल्हे आहेत. सर्वच्या नंतर कोणता शब्द आलाय सांगा बरं. वाघ. वाघ आलाय. वाघ. वाघाचं जे सर्कल आहे ते वाघ. मध्यभागी घ्यायचं. ओके. सर्व वाघ काय आहेत, कोल्हे आहेत. मग वाघाच्या सर्कलच्या वर कोल्हे घ्यायचं. वाघाचं जे सर्कल आहे, वाघाचं जे सर्कल आहे त्याच्यावर कोल्हे घ्यायचं. ओके. हे वाघ आहेत मधले. हे सगळे वाघ कोल्हे आहेत. कोल्हे, कोल्ह्यामध्ये सगळे वाघ आहेत. आहेत का रे, दिसतात का तुम्हाला वेन आकृतीमध्ये. हो सर. ओके. सगळे वाघ हो कोल्हे आहेत. सर. ओके. हो याचा सर. अर्थ, याचा दुसरा अर्थ पण होतो बरं का. याचा दुसरा अर्थ काय होतो, याचा दुसरा अर्थ असं होतो, काही कोल्हे वाघ आहेत. बघा, अशी वेद आकृती काढली. वेद आकृतीतून आतून बाहेर जात असताना, आतून बाहेर जात असताना याचं विधान तयार होतं, सर्व वाघ कोल्हे आहेत. काय विधान तयार होतं, सर्व वाघ कोल्हे आहेत. परंतु त्याचं दुसरं पण एक विधान तयार होतं, काही कोल्हे वाघ आहेत. तर कोणते कोल्हे वाघ आहेत, ते इथले कोल्हे वाघ आहेत. बघा, हे कोल्ह्यामध्येच आहेत ना, इथले कोल्हे वाघ आहेत. त्याचं दुसरं एक विधान तयार होतं, काही कोल्हे वाघ नाहीत. हे बघा, इथले कोल्हे वाघ नाहीत. बरोबर का मी सांगतो, कळते का मी सांगतोय ते. ओके. सर्व वाघ कोल्हे आहेत, या आकृतीवरून दोन विधान तयार होतात. दोन विधान तयार होतात, लिहून घ्या. हा विधान तयार होतो. किती किती अनुमान तयार होतात, दोन अनुमान तयार होतात. विधान म्हणता येत नाही, अनुमान तयार होतात. पहिलं अनुमान तयार होतं, सर्व वाघ कोल्हे आहेत होतं. काही कोल्हे वाघ आहेत हे अनुमान तयार होतं. अनुमान काय तयार होतं, काही कोल्हे वाघ आहेत. दुसरे काय अनुमान तयार होतं, काही कोल्हे वाघ नाहीत. हे पण अनुमान तयार होतं यावरून. काही कोल्हे वाघ नाहीत. मग मी परत एकदा समजावून सांगतो, परत एकदा समजावून सांगतो. तेही तिकडे जाऊ, क्लास चालू आहे, तिकडे खेळा तिकडे. ओके. हा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काही कोल्हे वाघ आहेत. कोल्हे म्हणजे मोठं सर्कल आहे. लक्ष इकडे द्या. कोल्हे म्हणजे काय आहे, इकडे जाऊ खेळायला, जा तिकडे. हा, काही कोल्हे वाघ आहेत. मग सर कोणते कोल्हे वाघ आहेत, ते कोल्हे म्हणजे सर्कल आहे, कोल्हेच्या मध्ये वाघ आहेत. सर्व वाघ कोल्हे आहेत, हे विधान बरोबर आहे का, हे विधान बरोबर आहे. काही कोल्हे वाघ आहेत म्हणजे समजा वरून बाहेरच्या वर्तुळाकडून आतच्या वर्तुळाकडे येत असताना असे वाक्य तयार होते, काही कोल्हे वाघ आहेत. कळतंय का. मग कुठले कोल्हे वाघ आहेत,
हे मधले जे कोल्हे आहेत, हे मधले बघा मी लाल अक्षराने करतोय, हे मधले जे कोल्हे आहेत, हे कोल्हे वाघ आहेत बघा. समजतंय का सांगा मला? हो सर. ओके. तर आता दुसरं एक अनुमान हो तयार होतं याच्यावरून. काही कोल्हे वाघ नाहीत. हे बघा, इथले कोल्हे वाघ आहेत का रे? नाही. हा. काही कोल्हे वाघ नाहीत, तर हे कोल्हे वाघ नाहीत. ही दोन अनुमान तयार होते. बघा, जर विधान कधी बी आलं सर्व वाघ कोल्हे आहेत, तर सर्वच्या नंतरचं जे आहे शब्द तो आत घ्यायचा आणि नंतरचा शब्द बाहेर घ्यायचा. इतकं लक्षात ठेवा. समजतंय का सांगा हे मला? हो सर. हो हो सर. सर. हो सर. हो सर. आता बघा पुढचं आहे, काही कोल्हे ससे आहेत म्हणले. मग मी बाजूला आकृती अजून एकदा काढतोय. हे वाघ, हे कोल्हे आणि हे ससे. काही कोल्हे ससे आहेत म्हणजे हे ससे. म्हणजे बघा हे काही कोल्हे ससे आहेत म्हणजे बघा हे कोल्हे ससे आहेत बघा. हे कोल्हे ससे आहेत. कळतंय का? हे जे रंगवलेलं आहे, काही कोल्हे ससे आहेत म्हणजे हे रंगवलेले कोल्हे काय आहेत? ससे आहेत. हे वेळ आकृती समजले का सांगा थोडं? हो सर. ओके. हो सर. अनुमान बघूया, यावरून कोणते अनुमान बरोबर आहेत आणि कोणते अनुमान चूक आहेत ते आपण बघूया. ओके. हा. पहिलं अनुमान आहे, सर्व कोल्हे वाघ आहेत. मला सांगा, ही जी वेळ आकृती काढली मी लाल अक्षरामध्ये, यामध्ये सर्व कोल्हे वाघ दिसतात का रे तुम्हाला? नाही. नाही. म्हणजे पहिलं नाही विधान सर. कसं आहे? चूक आहे. पहिलं विधान कसं आहे? चूक आहे. इथे इथे लिहा पुढे, विधानच्या पुढे लिहा चूक आहे, चूक. ठीक आहे. दुसरं विधान बघा, काही कोल्हे ससे नाहीत. ओके. ते बघा, इथले कोल्हे ससे आहेत, इकडले कोल्हे ससे नाहीत, म्हणजे काही कोल्हे ससे नाहीत. हे विधान बरोबर आहे का चूक आहे मग? बरोबर. बरोबर आहे सर. बरोबर आहे. बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. ओके. कळतं हे? लिहून घ्या. एवढे मुद्दे लिहून घ्या. आकृती काढा अशीच. ओके. लवकर लवकर लिहून घ्या. मी लिहित असताना लिहून घेत चला बरं का. प्रज्वल बेटा व्हिडिओ ऑन ठेव. हे सर झालं. समजलं का तुम्हाला? बेसिक बेसिक एकदम सोपा प्रश्न घेतलाय हा. सर सर झालं. झालं. समजलं सगळ्याला? हो सर झालं. हो सर. झाले लिहून? हो सर. हो सर. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊया. बघा दुसरा प्रकार घेऊया आपण याच्यामध्ये. सर्व विमाने पहिलं विधान, विधान पहिलं आहे. पहिलं विधान आहे, सर्व विमाने रेल्वे गाड्या असतात. रेल्वे गाड्या असतात. सर्व विधाने सर्व विमाने रेल्वे गाड्या असतात. विधान एक पहिलं. दुसरं विधान आहे, काही रेल्वे गाड्या जहाजे असतात. काही रेल्वे गाड्या जहाजे असतात. लिहून घ्या माझ्यासोबतच. अनुमान देतो, अनुमान. अनुमान. पहिलं अनुमान आहे, सर्व रेल्वे गाड्या विमाने असतात. सर्व रेल्वे गाड्या विमाने असतात. दुसरं अनुमान आहे, काही जहाजे रेल्वे गाड्या असतात. ओके.
आता ही जी विधाने आहेत या विधानावरून ही विधाने आहेत वरची दोन, या विधानावरून वेन आकृती काढायची. पहिल्यांदा काय करायची? पहिल्यांदा वेन आकृती काढायची. आता बघा, सर्व विमाने रेल्वे गाड्या आहेत याचा अर्थ विमानाचं सर्कल कुठे घ्यावं लागेल रे? तर आत ही विमाने. ओके, सर्व विमाने काय आहेत? रेल्वे गाड्या आहेत. ही रेल्वे गाड्या. ओके, आणि काही रेल्वे गाड्या जहाजी असतात. मग हे काही रेल्वे गाड्या जहाजी. मागच्या आकृतीसारखीच आकृती आहे. ओके, कळतंय? आता मला सांगायचं, तुम्ही सर्व रेल्वे गाड्या विमाने आहेत का रे? अनुमान कसा चूक आहे बरोबर आहे? चूक. चूक आहे. काही जहाजे रेल्वे गाड्या असतात. अनुमान चूक आहे का बरोबर आहे? बरोबर. 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 ओके, कळतंय हा प्रश्न? हो सर. ओके, आता प्रकार बदलूया यामधला. यामधला प्रकार बदलतोय मी आता. ओके, हा पहिला नियम झाला. दुसरा नियम, यातला दुसरा नियम, त्यातला नियम दुसऱ्यातला प्रकार घेतोय मी. काय विधान घ्या पहिल्यांदा. विधाने माझ्यासोबतच लिहून घ्या. विधाने. काही पोपट मोर आहेत. काही पोपट मोर आहेत. दुसरे विधान आहे, सर्व मोर बगळे आहेत. सर्व मोर बगळे आहेत. अनुमान यायचीच लिहितो लगेच. अनुमान. अनुमान आहे, सर्व बगळे मोर आहेत. सर्व बगळे मोर आहेत. काही पोपट बगळे आहेत. काही पोपट बगळे आहेत. ओके, आता बघायचं विद्यार्थी मित्रांनो, याची वेळ आकृती पहिल्यांदा तयार करूया. काय म्हणजे रे? काही पोपट मोर आहेत म्हणजे हे बघा, म्हणजे हे पोपट आणि हे मोर. हे पोपट, मोर. काही पोपट मोर आहेत. ओके, पहिली आकृती काय आहे? दुसऱ्या आकृतीमध्ये सर्व मोर बगळे आहेत. सर्व मोर बगळे म्हणजे हे बगळे. हे बगळे. आकृती ड्रॉ केलेली कळाली का सगळ्यांना? सांगा मला. हो सर. हो सर. ओके, हा. हो हो सर. सर. आता मला बघूया. आता बघा रे, हो सर. सर्व बगळे, सर्व हो बगळे. सर. हा, बगळे बाहेर आहे, मोर मध्ये आहे. मोर मध्ये आहे, बगळे बाहेर आहे. सर्व बगळे मोर आहेत का रे? पहिलं अनुमान तू काय बरोबर आहे? चूक. चूक आहे. ओके. चूक आहे. चूक काही आहे. पोपट बगळे चूक आहेत आहे. म्हणजे हे बघा, काही पोपट बगळे दिसतंय का? दिसतं का इथं? बरोबर आहे सर. बरोबर आहे सर. दुसरं बरोबर आहे. बरोबर. कळतंय का सोडवायचं ते? हो कळतंय सर. का? हो हो सर. हो सर. पुढचा प्रश्न घेऊया आपण. हो सर. लिहून घेतलं हे? हो सर. हो सर. लिहून घेतलं हा. हो सर. हो सर. क्रमांक 4, विधाने. पहिलं विधान, सर्व कागद पेन आहेत.
सर्व कागद पेन आहेत. ओके. दुसरं विधान आहे, काही पेन निळे असतात. काही पेन निळे असतात. काही पेन निळे असतात. ओके. हा. आता याचे अनुमान देतोय. पहिला अनुमान आहे सर्व पेन कागद असतात. सर्व पेन कागद असतात. सर्व पेन कागद असतात. दुसरा अनुमान आहे काही कागद निळे असतात. ओके. आता पहिल्यांदा याच्यावर आकृती काढूया. ओके. सर्व कागद पेन आहेत, म्हणजे कागद मध्ये हे कागद, हे पेन, हे पेन आणि हे कागद. ओके. काही पेन निळे असतात. काही पेन निळे असतात. तर बघा, हे पेन निळे असतील. किंवा याची अजून एक आकृती तयार होते विद्यार्थी मित्रांनो, अजून एक आकृती तयार होते. म्हणजे हे बघा, हे कागद, हे कागद, हे पेन आणि सर्व कागद काय आहेत रे? पेन आहेत. लक्ष आहे सगळ्यांचं. सर्व कागद पेन आहेत याचा अर्थ काही कागदामधले जे पेन आहेत ते सुद्धा निळे असू शकतात. दोन आकृत्या तयार होतात इथं. हा, कागदामधले जे पेन आहेत ते सुद्धा निळे असू शकतात का नाही? असू शकतात का नाही सांगा मला. जे हो सर. कागदामधले पेन आहेत ते सुद्धा निळे असू शकतात का नाही? हो सर. हा. म्हणून दोन आकृत्या झाल्या. आकृती नंबर 1, आकृती नंबर 2. आता हे जे दोन्ही अनुमान आहेत, दोन्ही आकृतीत बरोबर असतील तरच बरोबर. एकात बरोबर एकात चूक असेल तर चूक. बघा मी काय सांगतोय, समजतंय मी काय सांगतोय? ही जी अनुमाने आहेत, दोन्ही आकृतीत बरोबर निघाली तरच बरोबर. एका आकृतीत बरोबर निघाली, एका आकृतीत चूक निघाली तर काय म्हणायचं? चूक म्हणायचं. कळतंय का? हो सर. ओके. हो सर. पहिलं अनुमान, सर्व हो सर. पेन कागद आहेत. सर्व पेन कागद आहेत. दोन्ही पण चूक आहे. पहिलं अनुमान चूकच आहे. दुसरं बघा, काही कागद निळे असतात. दुसऱ्या आकृतीत काही कागद निळे दिसत आहेत आपल्याला, पण पहिल्या आकृतीत दिसत नाहीयेत. दिसत आहेत का सांगा? दुसऱ्या आकृतीत काही कागद निळे दिसत आहेत, परंतु पहिल्या आकृतीत दिसत नाहीयेत. हा, दोन्हीत पण बरोबर असेल तरच बरोबर. एकात बरोबर आहे, एकात चूक आहे तरी सुद्धा चूक. याचा अर्थ दुसरं अनुमान सुद्धा चूक. कळतंय का सांगा मला? काय पाहिजे? हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके, लिहून घ्या. हो सर. हा, ज्यावेळेस दोन आकृती तयार होतात, दोन्ही आकृतीत बरोबर तरच बरोबर. एका आकृतीत बरोबर, एका आकृतीत चूक की चूक. हो सर. हो सर. झालं लिहून? हो सर. हो सर. झालं. हो सर. हो सर. हो सर. ओके. हो पुढचं सर. पुढचं झालं. विधान, पुढचा प्रश्न. हा, रोहित काही विचारायचंय का? रिझाईन केलाय? पुढचा प्रश्न. विधाने. पहिले विधान आहे,
काही खिडक्या दरवाजे असतात. काही खिडक्या दरवाजे असू शकतात. दरवाजे असतात. दुसरं विधान आहे, सर्व खिडक्या खांब असतात. सर्व खिडक्या खांब असतात. सॉरी, दुसरं विधान वेगळं आहे. काही दरवाजे खांब असतात. दुसरं विधान आहे, काही दरवाजे खांब असतात. ऋषिकेश आणि करण माईक म्यूट ठेवा. मी माईक म्यूट केलाय तुमचा, ऑन करू नका. ओके, मी केलाय म्यूट. काही खिडक्या दरवाजे असतात. काही दरवाजे खांब असतात. काही दरवाजे खांब असतात. ओके, याचं अनुमान करूया. अनुमाने सर्व खिडक्या खांब असतात. खांब असतात. दुसरं अनुमान आहे, काही खांब खिडक्या असतात. ओके, आता ही जी विधानं दिली आहेत, या विधानावर किती प्रकारच्या आकृत्या तयार होतात ते आपण बघूया. तर ती नाही, ती नाही, ती नाही. ओके, तर यावरून किती आपल्याला तयार होतात ते बघूया. किती आकृत्या, किती शक्यता तयार होतात आकृत्यांच्या, ते आपण पहिल्यांदा बघूया. मी थोडं. ओके, हा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, काही खिडक्या दरवाजे असतात, म्हणजे ह्या काही खिडक्या, ह्या खिडक्या आहेत. ह्या काही खिडक्या आहेत. खिडक्या, हे काय आहेत दरवाजे. हे दरवाजे आहेत. ओके, यावरून काय म्हणतात रे, काही दरवाजे खांब असतात. काही दरवाजे खांब. ही पहिली शक्यता झाली आकृतीची. ही पहिली आकृती तयार झाली. अजून एक शक्यता आहे. अजून एका प्रकारची आकृती तयार होते. सर कशी तयार होते, तर अशी सांगा. हे बघा, हे खिडक्या आहेत. हे खांब आहेत. या खिडक्या, हे खांब, आणि हे दरवाजे. अशी पण एक आकृती तयार होते. हे बघा, काय काय म्हणले, काही खिडक्या दरवाजे असतात. हे बघा, इथल्या खिडक्या दरवाजे आहेत. आहेत का, मी जर वेगळा वापरतो. हे बघा, इथल्या खिडक्या दरवाजे आहेत. आहेत का इथल्या खिडक्या दरवाजे, सांगा. ओके, हो सर. तुला काय हो म्हणतात, सर. काही खांब खिडक्या आहेत. काही खांब खिडक्या आहेत का, हे बघा इथे काही खांब खिडक्या आहेत बघा. हो सर. ओके, अशा पद्धतीच्या दोन आकृत्या तयार होतात. आता ही जी अनुमान आहे, दोन्ही आकृत्या खरी असतील तर खरी आहेत. दोन्ही आकृत्या चूक असतील तर चूक आहेत. एकाच बरोबर आहे, एकाच चूक आहेत, तरी पण चूक आहेत. कळतं का सर्वरी? हो सर. ओके, हा. पहिलं अनुमान बघूया. सर्व खिडक्या खांब असतात. सर्व खिडक्या खांब असतात. दोन्ही आकृत्या दिसतंय का रे, सर्व खिडक्या खांब दिसतंय का, नाही. सांगा. नाही. नाही पहिलं सर. विधान लिहूया. नाही सर. पहिलं विधान चूक आहे, अनुमान चूक आहे. काही खांब खिडक्या असतात. आता बघा, काही खांब खिडक्या असतात. इथं बघा, काही खांब खिडक्या बघा इथं आहेत बघा, हिरव्या 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 रंगाने रंगवले बघा. काही खांब खिडक्या इथं आहेत.
परंतु ह्या पहिल्या खोलीत काही खांब खिडकी आहेत का सांगा रे. नाही सर. म्हणजे एकाच बरोबर नाही आहे सर. तर नाहीत. एकाच बरोबर एकाच चूक बसलं तरी ते काय असतं अनुमान चूकच असतं. कळतंय. हो सर. हो सर. ओके. ठीक आहे. मोबाईलला चार्जिंग मी लावलंय, आता चार्जिंग कमी आहे. सकाळी 50 विद्यार्थी होते बरं का जॉईन. आता एक 36च विद्यार्थी जॉईन आहेत बघा. तर बरेच जण दांडी मारली बुद्धिमत्तेचं असेल तर तसं करू नका. बुद्धिमत्तेचं सुट्ट्यामध्ये मला घेणे शक्य आहे. सुट्ट्यात मी 2-2 तास घेतोय. ठीक आहे. मी आता परत सांगतोय, बुद्धिमत्तेचा हा तास म्हणजे मी परत शिकवणार नाही बरं. मी आता ग्रुपला पण सांगतो. तर सुट्टी आहे म्हणून मी 2 तास घेऊ शकतोय. बरोबर का नाही. नंतर शाळा सुरू झाल्यावर मला पण घेणं शक्य नाही आणि तुम्हाला पण करणं शक्य नाही 2-2 तास. आहे काय शक्य तुम्हाला सांगा. मला पण घेणं शक्य नाही. तर आपला सिलेबस उरकतोय. बरोबर का नाही. हा. आपला सिलेबस उरकतोय त्यामुळे आपण घेऊया. आणि जे उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी आहेत त्यांचे जवळपास क्लास दोन्ही क्लास होत आहेत. त्याला 31 मे पर्यंत क्लास दोन्ही मिळतील. 31 मे नंतर त्यांना दोन्ही क्लास मिळणार नाहीयेत. त्यामुळे त्यांनी उन्हाळी वर्गाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी अजूनही आपल्या रेग्युलर बॅचला प्रवेश घेतला नसेल तर प्रवेश करून घ्या. आता फी वाढलेली आहे बेटा बरं का. पहिल्या 50 विद्यार्थ्यांना आपण कमी फी दिली होती, आता फी वाढलेली आहे बघ. ठीक आहे. जे रेग्युलरचे विद्यार्थी असे कोणी विद्यार्थी आहेत का उन्हाळी वर्गाचे आहेत ना रेग्युलरच्या बॅचला प्रवेश घ्यायचा राहिला आहे. ओके, तुम्ही प्रवेश करून घ्या. आणि तुमच्या शाळेतले कुणी वर्गमित्र वर्गमैत्रीण जर प्रवेश घेणार असतील तर त्यांना पण माहिती सांगा. ओके. रेणुका तुमच्या शाळेतल्या पण विद्यार्थी माहिती सांगायचं. आदित्य. ओके. अंजली. तुमच्या शाळेतले अजून कोणते विद्यार्थी आहेत ते जर प्रवेश घेणार असतील तर त्यांना सुद्धा आपल्या याची माहिती सांगा. मुग्धा. ओके. संस्कार. संस्कार तर तू उन्हाळी वर्गाला ऍडमिशन घेतलंय ना. संस्कार नाही. रेग्युलर घेतलंय का. रेग्युलर. ओके ओके. नाव रिनेम करत जा संस्कार. हा. ओके. तर जे उन्हाळी वर्गाचे विद्यार्थी आहेत ज्यांनी घेतलं आता टेस्ट सिरीज सर्वांनी टेस्ट सिरीज घ्या. आपल्याला टेस्ट चालू करायचे. ओके. आपण शिकवतोय आपण शिकवलेलं कितपत समजतंय हे आपल्याला कळायला पाहिजे का नाही. ओके. तर सर्वांनी टेस्ट सिरीज घ्या. ऍपमध्ये टेस्ट सिरीज बाय करा. ऑनलाईन पेमेंट करा ऍपमध्ये. ओके. कंपल्सरी सगळ्यांना टेस्ट सिरीज घेणं कंपल्सरी आहे. ओके. जे स्कॉलरशिप दोन्ही सर. दोन्ही घ्यायची आहे. जे फक्त स्कॉलरशिप देण्याने स्कॉलरशिप घ्यायची आहे. जे फक्त एनएस देण्याने फक्त एनएस घ्यायची आहे. हा विचारा काही प्रश्न असेल तर. सर आजचा होमवर्क काय आहे? आजचा होमवर्क देतो मी. आजचा होमवर्क बेरीज जास्त गुणाकार व्यस्तची उरलेली उदाहरणे आहेत. आपले 2-3 सुधारणा झाले. उरलेली उदाहरणाचं रेकॉर्डिंग ऑलरेडी आहे आपल्याविषयी. तर तो आजचा होमवर्क देतोय रेकॉर्डिंगचा. चालेल. हो सर. ओके. हो सर. आजचा होमवर्क मी 10 ते 15 मिनिटात देतोय. हा. ऍपमध्ये पण देतोय इकडे पण देतोय. क्लास थांबूया आजचा आपण.